संकर्षण कराडे यांची कविता आज मी आपल्या पुढे सादर करीत आहे आणि त्या कवितेचं नाव आहे आई. तर आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी गाळता? आपण कधीच असं विनाकारण घेऊन जात नाही की तुम्ही घरी येताना आईसाठी कधी गाळता. बरं, तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? आई करते, आपण नाही करत. देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, हे सगळं ती करते बर का. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काही करत नसताना तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिवाय आईवरून. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, नशिबापुढे, देवापुढे, देवापुढे, माझ्या बाळाचं भलं होऊ दे. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा न. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा न. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न. कितीही कर्तृत्व तुम्ही झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता. उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता. आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद.